नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार परिसरात उभा आहोत. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी पहिल्याच पावसाने ह्या लाकडी शेड जे आहेत, आपण जर बघितलं इथे लाकडी स्वरूपाचे शेड होते आणि ते लाकडी शेड पहिल्याच पावसात जमीनदोस्त होताना आपण सगळ्यांनीच बघितले. त्यानंतर अनेक बातम्या आपण सोशल मीडियावर बघितल्या आणि 38 लाख रुपये खर्च करून इथे धनामेथीसाठी मार्केट उभं केलं गेलं होतं. 38 लाख रुपये खर्च करून इथे लाकडी शेड उभारण्यात आलं होतं. परंतु ह्या लाकडी शेड जे नंतर पडले, त्याच्यानंतर आपण सभापती संजय काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्याच्यानंतर उपसभापतींच्या मुलाखती आपण सोशल मीडियावरती पाहिल्या. त्यांनी त्या मुलाखतीत असं सांगितलं होतं की जे 38 लाख रुपये खर्च करून इथे जे लाकडी शेड उभारण्यात आलं होतं, त्या लाकडी शेडचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्याने हे काम केलं, त्याची देखभालीचा खर्च तो कॉन्ट्रॅक्टर करणार आहे. याचा अर्थ असा की 38 लाख रुपये जे खर्च केले ह्या शेडसाठी, त्या शेड जे आहेत ते जमीनदोस्त झाल्यानंतर ते पुन्हा तो कॉन्ट्रॅक्टर उभं करून देणार आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर गेल्या 1.5 महिना ह्या गोष्टीला उलटला आणि त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर इथं लोखंडी शेडचं काम चालू आहे असं समजते. आम्ही माहिती घेतली त्या संदर्भात, तर अशी माहिती समजते की हे जे लोखंडी पोल उभे केलेत, त्या पोलचा खर्च आडतदार करतायत आणि त्यांना पत्रे पुरवण्याचं काम हे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर करते. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की 38 लाख रुपये खर्च करून इथे जे लाकडी शेड उभारण्यात आलं होतं ते पाण्यात गेले का, हा प्रश्न खरं तर सगळ्या शेतकऱ्यांना पडलाय. त्यानंतर आम्ही या संदर्भात सखोल माहिती मिळवण्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरला माहिती अधिकारात काही माहिती मागवली होती. ह्या शेडच्या संदर्भात जे 38 लाख रुपये तुम्ही खर्च केलाय या कामा संदर्भात आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला माहिती अधिकारात माहिती मागवण्याचा प्रयत्न केला. परंतु 1 महिना उलटल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. त्यांनी ते उत्तर देण्यास सुद्धा टाळाटाळ केली. त्यांनी आम्हाला जो पत्रव्यवहार केलाय, तो पत्रव्यवहार मी नक्कीच तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या बातमीमध्ये देते. परंतु आता प्रश्न हा उपस्थित होतो की 38 लाख रुपये खर्च केलाय, मग तो आता पाण्यात जाणार आहे का? शेतकऱ्यांच्याच पैशातून तुम्ही हे लाकडी शेड उभं केलं होतं. आता आडतदारांकडून ह्या पैसे गोळा करून आता हे आपण बघतो, हे लोखंडी बांधकाम जे उभं केलंय ते आडतदारांकडून पैसे उभं करून त्यांनी हे काम सुरू केलंय. कारण इथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा भाजीपाला इथं जमिनीवर टाकावा लागतोय आणि 1.5 महिने झाले ह्या गोष्टीला की तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकले नाही. आणि तुम्ही त्या मुलाखतीत उपसभापती असे म्हणाले होते की आम्ही 8 दिवसात पुढच्या हे सगळं काम करून देऊ म्हणून. मग 8 दिवस नाही, आता 1.5 महिना उलटला ह्या गोष्टीला, तरी देखील इथं आपण जर बघितलं तर काहीच काम पूर्ण नाहीये आणि ह्या अशा स्वरूपाची आता सद्यस्थितीला परिस्थिती आहे. आपण जर बघितलं 38 लाख रुपये खर्च करून इथे जे शेड उभारण्यात आलं होतं, त्या संदर्भात आपण जी माहिती मागवली, त्या माहिती अधिकारात जी माहिती मागवली त्यात उत्तर द्यायला कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांना उत्तर का देता येत नाही यावरती आपण जे माहिती अधिकारात जे प्रश्न उपस्थित केले होते त्या संदर्भात त्यांनी एकही उत्तर दिलं नाही. आपण जर बघितलं तर 38 लाख रुपये खर्च करून जे लाकडी शेड उभारण्यात आलं होतं, त्याची अवस्था तर जर बघितली आपण तर कोणत्या अँगलने हा 38 लाख रुपये खर्च करून इथं लाकडी शेड उभारण्यात आलं होतं. आणि उपसभापतींच्या म्हणण्यानुसार जर हा 38 लाख रुपये खर्च केलेला लाकडी शेड ची देखभालीची व्यवस्था देखील कंत्राटदार करणार होते, तर आता हे लोखंडी शेड उभे करतायत, हे कोणाच्या माध्यमातून लोखंडी शेड उभे होत आहेत, आता ह्याचा खर्च देखील कॉन्ट्रॅक्टरच करत आहे का, हा प्रश्न खरं तर नागरिकांना पडला आहे. याबाबत सभापती असतील किंवा उपसभापती असेल यांनी ह्या प्रश्नांची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत हीच अपेक्षा. आणि या संदर्भातली सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा एसबीपी.